चिंचवडकर मतदार अश्विनी जगताप यांना विजयी करून लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करणार का? केवळ चिंचवड मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर आपली राजकीय मजबूत पकड ठेवणारे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष्मण जगताप अर्थात भाऊंची ओळख होती। पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। परंतु या पिंपरी चिंचवड शहराचे पुढील 100 वर्षाचे विकासाचे व्हिजन ठेवून लक्ष्मण जगताप यांनी शहराचा कायापालट केला। पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात जसा पवारांचा सिंहाचा वाटा आहे तसाच आणि तेवढाच लक्ष्मण भाऊ जगताप यांचाही आहे, ही इथली जनता आजही सांगते। लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवायला विरोधकालाही धडकी भरायची असे भाऊंचे अफाट काम होते। भाऊंचे काम म्हणजे केवळ शहराचा विकास नव्हे तर गोरगरीब कष्टकरी जनतेचे असणारे अनेक प्रश्न, मग तो आरोग्याचा असो की शिक्षणाचा असो की रोजगाराचा असो, हे सोडवण्याचे काम लक्ष्मण भाऊ यांनी केले असल्याने ते लोकनेते तर झालेच, शिवाय अनेकांच्या गळ्यातील ताईतही बनले। लक्ष्मण भाऊ जगताप यांचे निधन होऊन 1 महिनाही उलटला नाही तर चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली आणि अश्विनी जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली। ही निवडणूक विरोधक जरी सहानुभूतीची नाही असं म्हणत असले आणि ताईंचा राजकारणात अनुभव नाही असं म्हणत असले तरी विरोधकांना मी सांगू इच्छिते की एका स्त्रीला तुम्ही एवढे सोपे समजू नका, कारण ही तीच स्त्री आहे जी लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती। अश्विनीताई जगताप यांना भलाही राजकारणातील काही जास्त अनुभव नसेल, परंतु एक स्त्री म्हणून कुटुंब कसं सांभाळायचं हे मात्र त्यांना चांगलं समजतं आणि चिंचवड विधानसभा तर त्यांचं कुटुंब आहे, ज्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे। येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून चिंचवडकर मतदार अश्विनीताई जगताप यांच्या पाड्यात मतदानरूपी आपले योगदान देऊन लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केलेल्या सहकार्य व विकास यातून उतराई होण्याचा प्रयत्न करते का, हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।